नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहात बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आता जवळपास पूर्ण होत आलं. पण या सगळ्यात विरोधक पुन्हा एकदा एकवटताना दिसत आहेत आणि यावेळेला विरोधक एकत्र येण्याचा मुद्दा आहे ईव्हीएम मशीन. कारण या ईव्हीएम मशीनवर विरोधकांनी पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तेलुगू देसमचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यासह काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि ईव्हीएमच्या क्षमतेबद्दलच, प्रामाणिकपणाबद्दलच, एकूण ईव्हीएमबद्दलच एक भलं मोठं प्रश्नचिन्ह आणि संशय निर्माण केला. ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं किंवा त्या तांत्रिक छेडछाड करता येऊ शकते अशा या पक्षांचा दावा आहे. एवढंच नाही तर चंद्रबाबू नायडू यांनी थेट ईव्हीएम रशियामधून नियंत्रित केलं जातं असा आरोपही केला. नेमकं या आरोपांच्या मागे काय आहे? खरंच ईव्हीएम हॅक होतं का? खरंच ईव्हीएममध्ये रिमोटच्या सहाय्याने किंवा अन्य कुठल्या मार्गाने छेडछाड करता येते का? ज्यावेळेला निवडणूक आयोगानं आव्हान दिलं होतं त्यावेळेला कुठलेच विरोधक ईव्हीएममधली छेडछाड सिद्ध करू शकले नाहीत. मग आता पुन्हा एकदा ईव्हीएमच्या नावाने ओरड का? जर का सत्ताधारी भाजप सोडून बाकी सर्वच राजकीय पक्षांना ईव्हीएमच्या बद्दल इतके आक्षेप असतील तर सरकार ईव्हीएमचा काही पर्याय शोधणार आहे का? निवडणूक आयोग ईव्हीएमचा काही पर्याय शोधणार आहे का? का पुन्हा एकदा आपल्या त्याच पारंपरिक मतपत्रिकेचा आधार घ्यायचा? का टेक्नॉलॉजीच्या बरोबर पुढे जायचं? याचबद्दल आपण बोलणार आहोत. हे संशयाचं भूत कधी उतरणार? आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत जयंत माइंडकर, ज्येष्ठ पत्रकार, ॲडव्होकेट निलेश भोसले, यूथ राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत. यासोबतच पुण्यातून मुकुंद किर्दत, आपचे प्रवक्ते, आम आदमी पार्टीचे, तेही आपल्या या चर्चेत सहभागी होतील पुढच्या काही क्षणात. आणि अतुल शाह, भाजपचे नेते आपल्यासोबत आहेत. आणि IT तज्ज्ञ अनय जोगळेकर आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा थेट प्रश्न आधी सुरुवातीला निलेश भोसले यांना आहे. निलेशजी, आणि त्याच्यानंतर तोपर्यंत जोडले गेले तर आपच्या मुकुंदजींना. असं आहे, ज्यावेळेला निवडणूक आयोगानं म्हटलं होतं, सर्व विरोधकांना आव्हान दिलं होतं की तुम्ही या आणि ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करून दाखवा, तेव्हा काही करता आलं नाही. आता 3 टप्पे झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्या विरोधकांना असं वाटायला लागलं की ईव्हीएममध्ये झोल आहे. का असं? प्रथमतः ईव्हीएम मशीनचा वापर 1999 पहिल्यांदा करण्यात आला. 1999 मध्ये केल्याच्या नंतर ही यंत्रणा नवीन होती. बऱ्याचशा भारतातल्या भागामध्ये ही यंत्रणेचा वापर केला नव्हता आणि लोकांना टेक्नॉलॉजीवरती विश्वास म्हणून ईव्हीएमला सर्वांनीच अनुमती दिली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2004च्या निवडणुकांपासून अगदी लोकल बॉडीजपर्यंत, म्हणजे सार्वजनिक जे छोट्या निवडणुका असतात, ग्रामपंचायती असेल किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदापासून तर अगदी असेंब्ली आणि लोकसभेच्या निवडणुकापर्यंत सर्वत्र आपण ईव्हीएमची वापर सुरू केला. बरोबर. मधल्या काळामध्ये 2004च्या अगोदरचं असं आहे की 2001 मध्ये एक PIL दाखल करण्यात आली, एक रिट पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली. हे आज घडलेलं प्रकरण अशातला काही भाग नाही. 2001 मध्ये एक रिट पिटिशन फाईल करण्यात आलेलं की ईव्हीएमवरती संशय. त्यावेळेसची सरकार वेगळी होती, त्यावेळेसचं निर्वाचन अधिकारी जे असतील ते वेगळे होते, निवडणूक आयुक्त वेगळे होते, तरी देखील शंकेचं भूत हे त्यावेळेसपासून आहे. परंतु त्याच्यानंतर सातत्यपूर्ण सांगण्यात येतो की याच्यामध्ये बदल घडवले जातील किंवा बदल केले जातील आणि त्या पद्धतीने सर्व राजकीय पक्षाचे लोक त्यावरती विश्वास ठेवून होते. परंतु मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने ईव्हीएमचा गैरवापर सुरू करण्यात आला, म्हणजे अगदी सांगायचं जर झालं तर अनेकशा प्रेस मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओज व्हायरल झाले, फोटोज व्हायरल झाले, पोलिसांमध्ये अनेकशा तक्रारी दाखल झाल्या की भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांकडे, तालुक्याचे अध्यक्ष असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील किंवा प्रमुख नेते असतील, त्यांच्या घरी अगदी ईव्हीएमच्या मशीन सापडायला लागल्या. त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या गाडीमध्ये घेऊन ईव्हीएमचे मशीन्स फिरताना आढळले. त्यावेळेस हे भूत जोरात जरा दिसायला लागलं आणि ईव्हीएमचा गैरवापर होतोय हे त्यावेळेसपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये लक्षात आलेलं आहे. कारण त्याच्या अगोदर हे कधी ईव्हीएमच्या मशीन चोरी होणं किंवा गायब होणं असे प्रकार घडत नव्हते. आणि ईव्हीएमचा वापर किंवा गैरवापर ज्या पद्धतीने चाललाय हा काय म्हणजे सत्तेत नसतानाच विरोधक करताय अशातला काय भाग नाही. तर आम आदमी पार्टी पक्षाने या दिल्लीतल्या निवडणुका जिंकल्याच्या नंतर देखील, निवडणुका स्वतः जिंकल्याच्या नंतर देखील ह्या विषयावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. त्यांच्याकडे तर विधानसभेत 2 दिवसाची चर्चा पण झाली ईव्हीएमवर. बरोबर. पण किर्दतजी,
यांनी जसं म्हटलं की आपने जिंकल्यानंतर केलं, बाकीच्या सगळ्या पक्षांनी हरल्यानंतर आक्षेप घेतला ईव्हीएमवर. पण तुम्हाला जेव्हा आव्हान देण्यात आलं होतं तुम्ही काही नाही त्यावेळेला केलं, तुम्ही करू नाही शकले. आणि मग आता नेमकं काय झालं की 2-3 टप्पे झाले, आता पुढचे 4-5 टप्पे बाकी आहेत. आणि अशा वेळेला मध्येच प्रश्नचिन्ह म्हणजे संशय निर्माण होतो ना, लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. सातत्यपूर्ण विरोधी पक्ष जेवढेही भारतात आहेत ते सगळे जात आहेत वारंवार निवडणूक आयोगांना तिकडे तक्रारी दाखल करताय. परंतु जर दखलच घ्यायची नसेल ठरली, इलेक्शन कमिशनने एखाद्या तुम्ही इलेक्शन कमिशनवर आरोप करताय, इलेक्शन कमिशन दखल घेत नाहीये. इलेक्शन कमिशन हा एक भाग नाही. इलेक्शन कमिशन एक संविधानिक बॉडी आहे जो ऑटोनॉमस पद्धतीने काम करते किंवा स्वायत्त पद्धतीने काम करते. परंतु अनेकशा स्वायत्त संस्था ज्या भारतामध्ये आहेत, ज्या राज्यघटनेनुसार आपल्या स्थापन झालेल्या आहेत, त्या सर्वांवरती अधिकाऱ्यांवरती जबाब टाकून एक विशिष्ट सरकार भारतीय जनता पक्षात जर काम करत असेल तर निश्चित त्याच्यावरती शंका ठेवण्यासारखं. अतुल शाह ऐकतात आणि मगाचपासून ते नाही नाही म्हणतात. अतुलजी मी येतो तुमच्याकडे. मुकुंदजी बोला. मी याच्यामध्ये एक प्रथम गोष्ट क्लिअर करायला पाहिजे की हा प्रश्न फक्त एखाद्या पक्ष निवडणूक जिंकला किंवा नाही जिंकला याच्यावरती ठरत नसून त्याच्यापेक्षा लोकशाहीची मधली विश्वासार्हता जी आहे, ज्याच्यामध्ये मतदाराला जो विश्वास वाटायला पाहिजे, त्या शेवटच्या वोटरपर्यंत हा विश्वास त्याच्यामध्ये मनामध्ये असायला पाहिजे की मी जे वोट देतोय ते त्याबरोबर त्याच माणसाला जात आहे. त्यामुळे याच्यामध्ये 2 संस्थांविषयीचे प्रश्न आहेत. पहिली संस्था आहे ती निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाविषयी शंका हा एक वेगळा भाग घ्यायला लागेल. दुसरा भाग तांत्रिक भाग आहे. त्यामुळे तांत्रिक भाग आपण बघत असताना दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही ईव्हीएमला आव्हान दिलं त्याच्यामध्ये आमची अट अशी होती की त्या ईव्हीएम मशीनपाशी आम्हाला हाताळणी करता आली पाहिजे. मुळात निवडणूक आयोगाने असं म्हटलं की त्याला हात न लावता तुम्ही लांब उभं राहून जे काही करायचं ते करा. आता याच्यामध्ये हाताळणी करण्याचा जर अधिकार नसेल तर या पद्धतीने ईव्हीएम मध्ये आपण मुकुंदजी आज चंद्रबाबू नायडूंनी तर म्हटलं ना की त्याचा रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने रशियातनं कंट्रोल केला जातं म्हणून. नाही, याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल प्रश्नांवरती चर्चा होऊ शकते. म्हणजे जसं आपण असं म्हणू की एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेडेड मॉडेल्स काय असू शकतात. एकीकडे आपल्याला असं दिसतं की लंडनमध्ये जे आहे त्याच्यामध्ये एक आर्ग्युमेंट केलं गेलं की त्याच्यामध्ये लो फ्रिक्वेन्सी वेव्हज वरती हा प्रयोग केला जातो. काही ठिकाणी हा प्रश्न असा निर्माण झाला की काही कोडिंग जो वोटर आहे तो कोड काही एंटर करून ईव्हीएम मध्ये अफरातफर करू शकतो. त्यामुळे हे टेक्नॉलॉजिकल प्रश्न आहे. या टेक्नॉलॉजिकल प्रश्नाला आपल्याला तांत्रिकतेने सामोरं जायला पाहिजे आणि हे मुख्यमध्ये निवडणूक आयोग याला प्रश्नचिन्ह उभं करतंय. एक तर ते असं म्हणते की आमची सगळी जी टेक्नॉलॉजी आहे ती विश्वासार्थ आहे. त्याच्या दुसरीकडे असे प्रश्न निर्माण होतात ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी असं दिसतं की ईव्हीएम मध्ये हाताळणी करत असताना 20 ते 25% ईव्हीएम मशीन एक्स्ट्रा ठेवली जातात. आता ही एक्स्ट्रा ठेवली का जातात तर त्याच्यामध्ये काही ना काही अफरातफर, त्याच्यामध्ये काही गडबडी घोटाळे होण्याची शक्यता आहे किंवा ते मशीन बंद पडण्याची शक्यता. ठीक आहे. जेव्हा 20% ईव्हीएम मशीन एक्स्ट्रा ठेवले जातात त्याचाच अर्थ या टेक्नॉलॉजी फुलप्रूफ नाही. आणि फुलप्रूफ नसताना त्याच्यामध्ये काय काय टेक्नॉलॉजी हे करता येतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. या सगळ्या गोष्टींकडे दोन्ही अंगाने बघायला पाहिजे. अतुलजी, तुमच्या सगळ्याच गोष्टींबद्दल म्हणजे तुम्ही निवडणूक आयोगाला कंट्रोल करता असा पण आक्षेप घेण्यात आलाय आणि त्याच्यात गडबडी आहेत असाही आक्षेप घेण्यात आलाय. नाही ते तर नाही. आज चंद्रबाबू नायडू मुंबईत आले. त्यांना ही वॉन्ट्स टू कव्हर अप हिमसेल्फ. म्हणजे उद्या हरलो तर ईव्हीएमच्या नावाने बाकी काही कारण नाही आहे. बाकी इलेक्शन कमिशननी जे निर्णय द्यावं ना. भारतीय जनता पक्षाचं काय त्याच्यात हे आरोप करणं म्हणजे हे बरोबर नाही. आणि मगाशी जे त्यांचं नाव माहित नाही मला, निलेश भोसले की 20% जास्त ईव्हीएम मशीन. अच्छा, मुकुंद किर्दत म्हणाले. हे तांत्रिक आहे शेवटी. तर ते त्या सगळ्या बाजू बघतील ना. 1-2 पिटिशन्स पण त्याच्यामध्ये कोर्टामध्ये आहेत. कुठे जे निर्णय इलेक्शन कमिशन घेईल, जे निर्णय कोर्ट घेईल ते सगळ्यांना ते मानव. प्रश्न असा आहे की आजच ते तिसऱ्या टप्प्यामध्ये, त्या तिसऱ्या टप्प्याच्या दिवशी हे अशी प्रेस कॉन्फरन्स घेणं आणि त्या तिथे दिल्लीवरनं लोक येतात, चंद्रबाबू नायडू येतात, आप पार्टीचे लोक येतात आणि शरद पवार त्याची लिडरशिप घेतात. आणि त्यांचं काय नुकसान आहे. ते आले, मुंबई येतात, त्यांच्याबरोबर ती प्रेस कॉन्फरन्स घेतली. कन्फ्युजन निर्माण करायचं. इलेक्शन चालू असताना पॉलिटिकल पार्टीजनी पण थोडंसं विचारपूर्वक
थोडंसं जबाबदारीने हे केलं पाहिजे. म्हणजे अतुल शाह हे विरोधक जाणून बुजून करतात असं म्हणायचं तुम्हाला? किंवा इलेक्शनच्या माझं तर असं म्हणणं आहे दॅट यू आर व्हायोलेटिंग द कोड ऑफ कंडक्ट. हे असं उगाच हे काढून आज कार्यक्रम म्हणजे मिसगाईड करता तुम्ही देशाच्या. निलेश भोसले, काय उत्तर आहे तुम्हाला? वर्ष कुठे गेले होते तुम्ही? अतुलजी, आपण लगेच विचारूयात. मला असं वाटतं मगाशी मुकुंदजी, मी येतो तुमच्याकडे. मुद्दा मांडला तोही तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. ते आम आदमी पार्टीने पण ठीक आहे मुकुंदजी, पूर्ण करा. जेव्हा इलेक्शन जिंकली होती त्याच्यानंतर याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. बर नाही, पण आज काय ते जिंकली होती केलं होतं, पण आज करायचा उद्देश काय? निलेशजी, तुम्ही जाणीवपूर्वक याच्यात कन्फ्युजन लोकांच्या मनात तयार करताय असा आरोप आहे अतुल शाह. हे पहा, मी सर्वच अतुल शहाजींच्या सर्वच प्रश्नांना उत्तर देतो. एक तर ज्यावेळेस आम्ही इलेक्शन कमिशनची स्वायत्ता ह्या विषयावरती चर्चा करतो त्यावेळेस उत्तर द्यायची गरज नाही. ऐका ना शाह साहेब, ज्यावेळेस आम्ही इलेक्शन कमिशनच्या स्वायत्ता विषयी चर्चा करतो किंवा ऑटोनॉमस नेचरवरती चर्चा करतो, तर आमचा पहिला प्रश्न की IT सेलचा तुमचा अमित मालविया यांना निवडणूक आयोगाच्या तारखा पहिल्या कशा माहिती पडतात? इंडिपेंडेंट बॉडी, ऑटोनॉमस बॉडी तुमच्या माणसाला तुमच्या IT सेल ऐकून घ्या ना दादा, ऐकून घ्या ना दादा. ऐकायचंच नसेल तुम्हाला म्हणजे डिस्कशन ऐकून तर घ्या ना. आणखी एक विषय आज सांगलीमध्ये सांगलीमध्ये निवडणूक बंद करण्यात आली. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही आजच का प्रेस कॉन्फरन्स 7 ते 9च्या मध्ये मी तसं विचारलं तर करू द्याल का? ही भारतीय पक्षाची पॉलिसी. एखादा विषय ऐकायचा नसेल अतुलभाई, त्यांना मुद्दा पूर्ण करू दे. अतुलजी, त्यांना मुद्दा मांडू दे. मी परत येतो तुमच्याकडे. आपला पण माहिती आहे की ते दे आर गोइंग टू लूज. म्हणजे हे हारण्याच्या मागे कारण आता ऍडव्हान्स मध्ये तुम्ही शोधता. ठीक आहे निलेशजी, मुद्दा पूर्ण करा, आपल्याला पुढे जाऊया. मिसगाईड करताय हे माझं सांगणं. अतुलजी, एकच मिनिट, एक समजून घ्या. पटकन थोडक्यात. 7 ते 9ची घटना झाली की सांगलीमध्ये निवडणूक चालू असताना, अगदी मतदान चालू असताना 2 तास ते मतदान बंद करण्यात आलं. कारण काय होतं की तिकडे 38 लोकांनी मतदान केलं आणि जिकडे बॅलेटची ती आपण संख्या मोजतो त्याच्यामध्ये समजले की 40 लोकांचं मतदान झालंय. आम्ही ज्यावेळेस EVM मशिनरी फेल बोलतो, तांत्रिक भागेवरती चर्चा करतो, तुम्ही आमचे शब्द ऐकून घेत नाही. ऐका इंटरनॅशनल ऐका ना, तुम्ही कंप्लीट करू देत नाहीत मला. एवढे चिडू नका. ऐका जरा तुम्ही. आम्ही एक साधा प्रश्न आहे. सय्यद शुजा, ऐका ना जरा, ऐका ना तुम्ही. सय्यद शुजा म्हणून एक हॅकर, त्याने US मध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं तुमच्या पक्षाचे दिवंगत नेते हे संपूर्ण उघडकीस आणणार होते. आदरणीय गोपीनाथ मुंडेजी कलाकारी ते वारलेले आहेत, मी त्यांच्याविषयी चर्चा करणार नाही. त्यांच्या नावानिशी चर्चा केली त्यांनी आणि त्यांच्या नावानिशी सांगितलं की ते उघड करणार होते. कोणाविषयी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे लोक हॅक करतात. आता माझा प्रश्न तुम्हाला एक आहे, मोदीजी दौरे जे ऑल ओव्हर वर्ल्ड करत होते, इंटरनॅशनल टूर करत होते, हे रशियाच्या सारख्या दौऱ्यावर जात होते, हे विकासाच्या मुद्द्यासाठी जात होते, त्यांची फायनान्स आणायला जात होते, त्यांची इन्व्हेस्टमेंट आणायला जात होते, ही टेक्नॉलॉजी हॅक करायला जात होते. पहिलं उत्तर तुम्ही ते द्या आम्हाला. बरं, ठीक आहे. अनय जोगळेकर आपल्यासोबत आहेत, IT विषयातले तज्ज्ञ आहेत ते, हॅकिंग आणि या सगळ्या विषयातले. अनयजी, ज्या पद्धतीची EVM आणि VVPAT मशीन्स आता या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेत वापरली जात आहेत, पहिला मुद्दा, ती हॅक होऊ शकतात का? जर काय सांगाल सविस्तर? म्हणजे मी आता आणखीन प्रश्न नाही विचारत. मी ही चर्चा ऐकतोय आणि याच्यात बरेच मुद्दे मांडले गेलेत. काही प्रश्न आहेत ते तांत्रिक बाबतींबद्दल आहेत की हे जे मशीन्स आहेत त्याच्यात काही अधिक्षेप करता येतो का किंवा ते हॅक करता येतं का. काही प्रश्न आहेत ते थेट निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल सवाल उपस्थित करणारे आहेत. या मशीन बद्दल मला असं म्हणावं वाटतं की कुठलंही मशीन माल फंक्शन होऊ शकतं किंवा त्याच्यात हॅक करण्यासारखं हे करता येऊ शकतं. पण हे जे आपल्याकडे मशीन वापरले येतात त्याच्यात माल फंक्शन करता येऊ नये म्हणून पुरेशी खातरदारी घेतलेली आहे. ही जी मशीन्स आहेत ती त्या काळात भारतात वापरात आली होती की जिथे बऱ्याच गावांमध्ये वीज पोचली नव्हती, टेलिफोन लाईन नव्हत्या. त्यामुळे ही मशीन बनवताना अतिशय साधित तंत्रज्ञान, सिंपल गोष्टी त्याच्यात वापरण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे याच्यात कुठल्याही प्रकारचं वायफाय, इन्फ्रारेड, ब्लूटूथ, कुठल्याही प्रकारच्या लो फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलनी त्याच्यात अल्टरेशन करता येत नाही. याच्यातली जी चिप आहे ती पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याचं डिझाईन भारतात झालेलं आहे. त्याचं उत्पादन बाहेर न होत असतं कारण भारतात फॅब्रिकेशनची टेक्नॉलॉजी नसल्यामुळे
पण ते बनवतानाही पूर्ण त्याच्यावर भारताचं नियंत्रण असतं. इथून डिझाईन पाठवलं जातं, तिथे त्या डिझाईननुसार प्रिंटिंग केलं जातं. आता जी नवीन मशीन आहेत, एकूण 3 मशीन आहेत, M1, M2, M3. M1 मशीन ऑलरेडी बंद झालेलं आहे. 2014च्या निवडणुकांनंतर त्याचा वापर झालेला नाहीये. M2 आणि M3 मशीन्स आहेत, त्याच्यात सुरक्षेच्या अधिक हे घेण्यात आलेली आहे, काळजी घेण्यात आलेली आहे. त्याच्यात समजा जर कोणी हॅक करायचा प्रयत्न केला आणि समजा झालं मतदान झालं आणि ती मशीन कुठेतरी सुरक्षित ठेवली आहेत आणि तिथे कुठल्या तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येऊन किंवा जिल्हा प्रशासनाने येऊन त्याच्यात बदल करायचा प्रयत्न केला, तर हे मशीन जेव्हा तुम्ही उघडता किंवा त्याचं सीलला हात लावता तर ते मशीन बंद होतं आणि ते त्याचं रेकॉर्ड करणं, तो एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, त्याच्यात समजा नंतर कोणी मतदान करायचा प्रयत्न केला तर प्रत्येक मत असतं, त्याच्या मताच्या बॅकसाईडला त्याची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असते की हे किती वाजता आणि किती तारखेला मत कास्ट केलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जे जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या सर्व केलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने वेळोवेळी राजकीय पक्षांना आव्हान दिलेलं आहे की त्यांनी समोर यावं आणि याच्यात बदल आहेत ते करून दाखवावेत. आणि त्याच्यात माझ्या मते राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष आलेही होते, पण त्या दिवशी जेव्हा त्यांनी हे करायला सांगितलं तेव्हा ते करू शकले नाहीत. बरं, ठीक आहे. आणि मी परत येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत जयंत माइंडकर आहेत. माइंडकर सर, म्हणजे एक काळ असा होता की जेव्हा भाजपच्याच नेत्यांनी या ईव्हीएम बद्दल प्रश्न उपस्थित केला होता, पण आज अशी स्थिती आहे की या संदर्भातल्या अनेक याचिका येऊन त्याच्यावर सुनावणी होऊन आणि निवडणूक आयोगानं स्वतः आव्हान देऊन कोणालाच त्या मशीनमध्ये छेडछाड करता आली नाही. आता निवडणूक प्रक्रिया सुरू असताना पुन्हा एकदा अशा प्रकारचा संशय जाहीरपणे निर्माण करणं, तोही प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी, कसं पाहताय तुम्ही? मिलिंद, अतिशय चांगल्या प्रकारे तू आता आपला मुद्दा मांडलास की खरंच मुंबईतल्याच एका ज्येष्ठ बीजेपीच्या नेत्यांनी अनेक वेळेला प्रेस कॉन्फरन्समधून या ईव्हीएम बद्दल प्रश्न विचारलेले होते. प्रश्न असा आहे की सध्या देशात असा एकही पक्ष नसेल की ज्यांनी ईव्हीएमच्या ट्रान्सपरन्सी आणि सिक्रेट मतदानाचे 2 अतिशय महत्त्वाचे अंग याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. आणि हे सर्व पक्ष देशात किंवा राज्यात सत्तेवर आहेत किंवा येऊन गेलेले आहेत आणि असं असतानाही त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, याचा अर्थ कुठे ना कुठेतरी पाणी मुरत आहे म्हणून ते वारंवार घेत आहेत. म्हणजे अगदी मी एक साधं एक्झाम्पल देतो की 3ही राज्यात काँग्रेस निवडून आल्यानंतरही राहुल गांधींचं स्टेटमेंट होतं की आम्ही निवडून आलेलो आहोत तरीही आम्हाला या ईव्हीएम बद्दल ऑब्जेक्शन आहे. आपनी त्याच प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आता प्रश्न थोडंसं डिस्क्राईब करून सांगतो. मी 1989 पासून जेव्हा त्या बॅलेटवर व्होटिंग व्हायचं तेव्हापासून मी कव्हर करत आहे. एक सिंपल प्रोसेस बॅलेटमध्ये असते की त्या बॅलेट पेपर सगळे आपण एकत्र घ्यायचो आणि ते मिक्सिंग करायचं. त्याच्यामुळे मिक्सिंगमध्ये सर्व विधानसभेचे सर्व वॉर्डाचे सर्व मतं एकत्र व्हायची आणि नंतर पार्टी वाईज अलॉटमेंट व्हायचं. याच्यामुळे कोणत्या एखाद्या एरियातल्या एखाद्या बिल्डिंगनी कोणाला मत दिलेलं आहे हे कधीही बाहेर यायचं नाही. आज मी तुम्हाला एक घटना घडलेली एक कुठल्या तरी चॅनलवर दाखवली गेलेली होती. 2009 सालची गोष्ट आहे. एक डिफिटेड कॅन्डिडेट एका बिल्डिंग मुंबईतल्या एका बिल्डिंगच्या बाहेर उभे होते आणि त्यांनी सांगितलं, हे बघा या बिल्डिंग मधली आतापर्यंत सगळी मतं मला मिळायची आणि यावेळेस मला मिळालेली नाहीत. याचं कारण असं आहे की ईव्हीएम मध्ये कुठल्या एरियाची कोणाला मतं गेलेली आहेत हे अगदी सहजगत्या, त्याच्यामुळे सिक्रेट हा जो शब्द आहे तो शब्द तिथून पूर्णपणे बाद होतो आणि यावर अनेकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. मी दुसरं सुद्धा सांगू, फक्त एकच सेकंदामध्ये थांबवतो. पण ज्या वेळेला मतपत्रिकेनं मतदान व्हायचं त्यावेळेला सुद्धा याच्याबद्दलही खूप गोष्टी झाल्या की तिथे दरोडा कसा पडला, बोगस मतदान कसं झालं, मतपेट्या कशा पळवल्या गेल्या, शिक्के मारलेल्या मतपत्रिका कशा आणून टाकल्या. आणि इव्हन म्हणजे हेही मी कव्हर केलेलं स्वतः की अक्षरशः नॉर्थ इंडियातल्या काही भागात हातात बंदुका घेऊन गेलेले आहेत आणि आम्ही म्हणतो तिथेच कसे काय व्होटिंग. परंतु आता सीसीटीव्हीच्या याच्यानंतर हळूहळू हे प्रकार बंद झालेत. अगदी सरळ शब्दात सांगायचं झालं तर मिलिंद असं आहे की चोर हा नेहमी पोलिसाच्या पुढे धावत असतो. कायद्याला नेहमी पळवाटा असतात. त्या पळवाटा सील करण्याकरता नेहमी अथॉरिटीजना प्रयत्न करावा लागतो. आता सुद्धा अशाच प्रकारच्या अथॉरिटीचा हा प्रयत्न आहे की या पळवाटा सगळ्या सील करायच्या. आता या सील करत असताना सिक्रेट राहत नाही, हाच असा एक मुद्दा आहे. तसंच एक टेक्निकल मुद्दा आहे जो अगदी सगळीकडे मला वाटतं का नाही आला डिस्कशन मध्ये, मला समजत नाही अजूनपर्यंत की या ईव्हीएम खरं तर एका सेकंदात डायरेक्ट इलेक्शन कमिशनशी जोडल्या जाऊ शकतात.
टेक्निकली तेवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, पण ती आपण वापरत नाही. आपण लगेच विचारूयात का वापरत नाही आपण लगेच विचारूयात. अनय, जर का हे शक्य आहे की तुम्हाला प्रत्येक मशीन उघडा, त्याची समोर खातरजमा करा, तुम्ही सगळं एकाच सर्व्हरला जॉईन करू शकता, बटन दाबलं की सगळ्या मतांचे टोटल एकत्रच एका ठिकाणी. उलट 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 जेव्हा तुम्ही असं हे सर्व्हरला कनेक्ट करता कुठल्याही प्रकारे, इधर वायरलेस किंवा कुठलंही तंत्रज्ञान वापरून, द मुमेंट यू डू इट, ते हॅक करायची शक्यता निर्माण होते. आणि राहता राहिलं बिल्डिंग मधल्या किंवा मतदान झाल्याचा प्रश्न आहे, एका मशीनवर 3840 मतांपर्यंत नोंदणी करता येते. साधारणतः 2000 मतं आपल्याकडे असतात एका बूथला. तर त्यामुळे समजा जोपर्यंत तिथे एक गट्टा मतदान होत नाही आणि एकाला कोणाला अजिबात पक्षाला मतं मिळतच नाही, तोपर्यंत एका बिल्डिंगने एका पक्षाला मत दिलं, दुसऱ्या बिल्डिंगने दुसऱ्याला दिलं असं ओळखणं अशक्य आहे. जोपर्यंत सगळ्याच्या सगळी मतं जर गेली तर तो म्हणू शकतो की या बूथ मधून मला एकही मत मिळालं नाही. पण बिल्डिंग वाईज किंवा घर वाईज हे ओळखणं कठीण आहे. हे बिल्डिंग वाईज मी सांगितलेलं आहे, मी घर वाईज बोललेलो नाही. आणि बिल्डिंग मधनं गठ्ठा मतं गेलेली होती आणि त्या उमेदवाराचे मी नाव पक्ष सांगू शकतो पण सांगत नाही. त्यांची भाषा अशी होती की आतापर्यंतच्या बिल्डिंग मध्ये, आतापर्यंतच्या निवडणुकात मला सगळी मतं मिळाली. थोडक्यात त्यांना माहिती कळू शकली, त्यांना माहिती कळू शकली. मला मी पारदर्शकतेवर जरा बोलू याच्यामध्ये. बोला बोला. एक तर सिक्रेट हा शब्द झाला. आता दुसरा व्हीव्हीपॅटमुळे आपण त्याच्यात अतिशय जास्ती पारदर्शकता आणायचा प्रयत्न केला. हा प्रकार थोडासा मी क्रिकेटशी जोडतो की एक काळी होता की LBW नक्की झालाय की नाही आपण अनेक वेळा पाहत बसायचो. आज स्लो मोशननी एक्झॅक्ट ते झालेलं आहे की नाही हे आपल्याला कळतं. शेवटी हे इलेक्शन सुद्धा एक प्रकारे ते क्रिकेटच आहे की आपल्याला शेवटचं मत योग्य जागी कोणालाही न कळता गेलेलं आहे की नाही. आणि जर एकाच वेळी या देशातले 20 ते 22 पक्ष ऑब्जेक्शन घेत असतील तर ती ट्रान्सपरन्सी अधिकाधिक लोकाभिमुख करण्याकरता प्रयत्न करणं हे काही गैर नाही. अमेरिकेत सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे ईव्हीएमचा वापर केला जात नाही. अनेक देश असे आहेत की ज्यांनी ईव्हीएम टाळलेला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या आणि मतदार संख्या बघितली तर ईव्हीएम हे योग्य जरी असलं तरी त्याच्यामध्ये अधिकाधिक ट्रान्सपरन्सी, अधिकाधिक मॉडर्न टेक्नॉलॉजी आणून ते फुल प्रूफ करण्याचा प्रयत्न करणं हे योग्य आहे. बरं निलेशजी, याच्यात आक्षेपाचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यातला एक सर्वसामान्यांच्या दृष्टीने आश्चर्यकारक आणि असा जो आक्षेप आहे तो म्हणजे हे ईव्हीएम मशीन रशियातनं कंट्रोल केलं जातं. ह्या आरोपाकडे कसं पाहताय तुम्ही? म्हणजे तुमच्याकडे, तुमच्या पक्षाकडे आणि ज्यांनी हे आरोप केले त्यांच्याकडे याच्यातले काही पुरावे आहेत का? म्हणजे भाजपच्या अध्यक्षांनी जसं जुमला म्हटलं आणि राहुल गांधींनी जसं सुप्रीम कोर्टाचा संदर्भ देऊन चौकीदार चोर आहे म्हटलं तसं तुम्ही एक विधान करून टाकलं आहे. काही पुरावे आहेत तुमच्याकडे? हे पहा, एक साधा विषय समजून घ्या. व्हीव्हीपॅट ज्यावेळेस आपण बोलतो ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट, ईव्हीएम ही फक्त बटन दाबण्याची मशीन होती. त्याच व्हीव्हीपॅट ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस वोटर व्हेरीफाईड पेपर ट्रायल ऑडिट, बरोबर, म्हणजे मी जे मतदान केले ते योग्य उमेदवाराला झालंय की नाही हे सर्वात महत्वाचा प्रश्न. आता जर सांगलीतली सकाळी जशी मी घटना सांगितली की बटन दाबल्या 38 लोकांनी आणि चिठ्ठा आल्या 40, येतात कुठून? आणि ही जर टेक्नॉलॉजी तुम्ही स्वतः सांगतायत की आम्ही परदेशामध्ये फॅब्रिकेशन करून त्या चिप्स बनवतो आणि त्या कुठून बनवताय ते जर सांगायला तयार नसाल तर निश्चित आम्हाला वाटतं की तुम्ही जिकडनं विकत घेताय तिकडे सगळे तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये तसेच त्याच पद्धतीचे सेटिंग्स करून आणतायत, त्या पद्धती तुम्ही तिकडे हॅक करून घेतायत आणि त्यामुळे आम्ही दिलेलं मतदान जे असेल तिकडे जात, आम्ही जिथे बटन दाबतोय जे आम्हाला दिसत तिकडे जात नसावं, ही आमची पहिली शंका आहे. दोन्ही याची उत्तर देतो. जेव्हा जर ते हॅक करायचं असेल म्हणजे ह्याचं डिझाईन व्यक्त पूर्णतः भारतात केलं जातं आणि ते विदेशात फॅब्रिकेशन करून त्याचं फक्त मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं कारण भारतात ते तंत्रज्ञान उपलब्ध नाहीये. जर त्याच्यात बनवताना जर हॅक करायचं झालं, लक्षात घ्या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे, 90 कोटी मतदार आहेत आणि त्याच्यात 2000 मतं साधारणतः एका मशीनमध्ये राहतात. किती मशीन वापरतात येतात त्याचा तुम्हाला अंदाज येतो. जर बनवण्याच्या ठिकाणी जर असा घोटाळा केला गेला, हा एक पहिला मुद्दा आहे. तो समजा जरी झाला तरी मतदानाच्या दिवशी आधी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना तिथे एक ट्रायल म्हणून मतं कास्टिंग करायचं देतात. ती मतं बरोबर पडतात की नाही ते बघितलं जातं आणि त्यांच्याकडनं जर खातरजमा झाल्यानंतरच ऍक्च्युअली मतदान होतं. त्यामुळे जर हा मुद्दा असता ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा एक मी पाऊल टाकतो की आणि त्याच्यावर सांगतो की समजा त्याच्यात फजी लॉजिक वापरलं गेलं की समजा राजकीय पक्षांच्या लोकांना प्रतिनिधींना 10 मतं 20 मतं कास्ट करून दिली आणि तोपर्यंत धरून चालला की पहिले 500 मतं हे मशीन बरोबर चाललं आणि त्याच्यानंतर अचानक एका पक्षाला फेवर करायला लागला, अशी समजा काही त्याच्या प्रोग्रामिंग करता येऊ शकतं का? तर त्याचंही उत्तर नाहीये कारण त्याच्यात ही जी चिप वापरली जाते त्याच्यात मोठ्या लेवलचा प्रोग्राम करण्याची क्षमताच नाहीये. ती खूप
चिप आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचा फजी लॉजिक असलेला प्रोग्राम करायचा असेल तर ती चिप पण अधिक डेन्सिटी वाली असावी लागते. ती आपण वापरत नाही आहोत, त्यामुळे हा पण मुद्दा गैरलागू ठरतो. त्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षांना याच्यात शंका असणं, कुठल्याही याला शंका असणं हे लोकशाहीचं लक्षण आहे. फक्त त्याच्यात जर तार्किक दृष्ट्या ती कुठे हॅक होऊ शकतं तो जर मुद्दा मांडला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल चर्चेसाठी. बरं, ठीक आहे. एक अगदी छोट्याशा ब्रेकची वेळ झाली. खरं तर अतुल शहा 2 वेळेला हात वर करत होते. अतुलजी, एक ब्रेक घेऊन नंतर थेट तुमच्याकडे येतो, कारण सगळे प्रश्न तुमच्याच करता आहेत. कारण तुमच्यावर दोन्ही आरोप होत आहेत, केवळ हॅकिंगचा नाही रशियाला सांगून, तर यासोबतच निवडणूक आयोगाला नियंत्रित तुम्ही करताय अशाही प्रकारचा आरोप तुमच्यावर आहे. त्यामुळे दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं घ्यायची आहेत. आणि त्यासोबतच नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल कोणी सांगणार आहे का फक्त प्रश्नच उपस्थित करणार आहे? ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट जोडलं, आपण कुठलं बटन दाबतोय तेही आपल्याला कळायला लागलं, पण तरीही ईव्हीएम मशीनबद्दलचं जे संशयाचं भूत आहे ते काही केल्या अजून जात नाही आहे. आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप एवढंच नाही तर तेलुगू देसम यांच्यासह अन्यही काही पक्षांचे नेते, डाव्या आघाडीचे नेते मुंबईत एकत्र आले आणि त्यांनी पुन्हा एक भलं मोठं प्रश्नचिन्ह आणि संशय निर्माण केलेला आहे ईव्हीएम मशीनबद्दल. आणि आपण त्याबद्दलच बोलतोय की हे भूत कधी उतरणार. ब्रेकवर जाण्यापूर्वी या सगळ्यांनी काही बरेच प्रश्न उपस्थित केले होते, अगदी निवडणूक आयोगाच्या नियंत्रणापर्यंत, आणि त्याबद्दल आपण अतुल शहा यांना विचारूया. अतुलजी, तुमच्यावर केवळ ईव्हीएम मशीन नाही तर निवडणूक आयोगाला सुद्धा तुम्ही कंट्रोल करता, म्हणून दोन मतं, जसं निलेश भोसले यांनी सांगितलं, 4 मतं जास्त आढळली आणि मग त्याच्यातनं फायदा करून घेता तुम्ही, असा आरोप आहे. मिलिंद मगाशी जोगळेकरांनी खूप विस्तृत आपल्याला सांगितलं, पण तरी आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ना त्याचं टायमिंग हे संशय करतं. आता दे आर आपली कारण आम्ही सांगितलं होतं, हे जे कंसामध्ये सांगू इच्छितो, आम्ही सांगितलं होतं ते त्यांना रिझल्टच्या नंतर करायचं आहे. कारण हे जरी ते म्हणतायत आम्ही नंतर ऑब्जेक्शन घेतलं, मध्ये कुठे आजच्या दिवशी 3ऱ्या टप्प्याच्या मध्ये मी तर म्हणतो यू हॅव डन अ व्हायोलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट. हे तुम्हाला जर का विरोध करायचा पूर्वी करायचं, चालू इलेक्शन असताना आपण अशा प्रकारे त्याचे ऑब्जेक्शन घेतलं. चला आता इलेक्शन कमिशन त्याच्यावर जे काही निर्णय देईल ते विचार करतात, पण आता लगेच तर काय होणार नाहीये. व्हीव्हीपीएचं मागणी आहे, व्हीव्हीपीएचं ते इलेक्शन कमिशन जे ठरवतील ते कर. म्हणजे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीवर आरोप म्हणजे तुम्ही इलेक्शन हरताय म्हणून हे आरोप करायची सुरुवात केलेली आहे. यू आर सेफगार्डिंग युअरसेल्फ की आम्ही सांगितलं. म्हणजे अतुल शहा, तुम्हाला अशी भीती वाटते की असा, खरं तर भारतीय जनता पार्टी इलेक्ट्रल रिफॉर्मच्याही बाजूने आहे. प्रधानमंत्रींनी सांगितलं होतं की प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला आवाहन केलं होतं की आपल्या देशामध्ये रोज निवडणुका आहेत, 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी आपण एकत्र सर्व राज्य आणि केंद्राच्या निवडणुका. पण अतुलजी, तुम्ही जे आता म्हणाला पॉझिटिव्ह वाईब ऑपोजिशन दाखवत नाही, तिथे त्याच्यासाठी बसू, त्याच्यात काय मार्ग काढू, त्यांनी देशाची उन्नती होईल त्याचा तो विचार करत नाही. पण अतुलजी, तुम्ही आता म्हणाला तुम्हाला अशी शंका वाटते किंवा तुम्हाला अशी भीती वाटते की व्हीव्हीपॅट बद्दल आणि ईव्हीएम बद्दल संशय, फॅब्रिकेशनची गोष्ट. अतुलजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बरं, ठीक आहे. अतुलजी ना बहुधा माझा आवाज पोहोचत नाही. अतुलजी, मी पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचतो. मुकुंदजी आहेत आपल्यासोबत. मुकुंदजी, अतुल शहांनी प्रश्न असा विचारला की तुम्ही आत्ताच का, प्रक्रिया सुरू असताना आत्ताच का उपस्थित केला, जाणीवपूर्वक करताय तुम्ही? मला हे अतिशय थोडंसं याच्यात थोडक्यात मी सांगतो. यातली ही एक लक्षात गोष्ट घ्यायला पाहिजे ती 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर ईव्हीएमच्या ऐवजी व्हीव्हीपीएटी वापरा असा आदेश आला. हा निवडणूक आयोगाने दिला नव्हता. म्हणजे यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी सुप्रीम कोर्टात जायला लागतं. दुसरी गोष्ट, इलेक्शन कमिशनने आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांची विश्वासार्हता पणाला लागली. याचं कारण
की आता जे काही विधानं झाली त्याच्यामध्ये आधी इलेक्शन कमिशनने असं म्हटलं की आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं हत्यार नाही की जेणेकरून आम्ही कुणाचा आवाज बंद करू शकतो किंवा देशद्रोही वगैरेसाठी विधानं किंवा मिलिटरीचा वापर निवडणुकीमध्ये, हे असं घडत असताना निवडणुकीच्या आयोगाविषयी एक शंका निर्माण होते. त्याच वेळेस दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की सुप्रीम कोर्टामध्ये विविध पक्ष हे गेले असताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की या VVPAT मध्ये जे पेपर स्लिप बाहेर येते त्याची मोजणी व्हावी. ती मोजणी किती टक्केवारीत व्हावी हे स्टॅटिस्टिकल गणित आहे ज्याच्यावरती आपण त्याचा एक अंदाज करू शकतो. जसं आपण पेनिसिलिनचं इंजेक्शन लागल्यानंतर किती जणांना त्याची अलर्जी येईल याचं गणित मांडताना स्टॅटिस्टिक्स लागतं. त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये स्टॅटिस्टिक्स मांडण्याची गरज होती, ती कुठल्याही निवडणूक आयोगाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी मांडलेलं नाही. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की याची विश्वासार्हता कशी टिकणार. त्यामुळे हे सर्व विषय मुकुंदजी प्रश्न असा आहे, मुकुंदजी एकच मिनिट, प्रश्न असा आहे आणि जो अतुल शहानी विचारला आणि माझ्याही मनात स्वाभाविकपणे लोकांच्याही मनात हाच प्रश्न आहे की 3 टप्पे झाल्यानंतर तुम्ही हे का करताय. ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होण्याच्या आधी तुम्ही का नाही याच्या संदर्भात तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जशा 4 याचिका दाखल केल्यात, सर्वोच्च न्यायालयात किंवा निवडणूक आयोगाला म्हणायचं की या प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच तुम्ही याचं शहानिशा करा काय ती आता मध्येच का. निवडणूक आयोगाकडे 1 महिन्यापासून निवडणूक आयोगाकडे 1 महिन्यापूर्वी विविध संघटनांनी जी जॉईंट पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये हा मुद्दा उठवला गेला. परंतु आपल्याकडे निवडणूक आयोग सुद्धा जणू काय ते केंद्र सरकारचाच प्रतिनिधी असल्यासारखं त्याच्यावरची भूमिका मांडतं आणि ते म्हणतं की ईव्हीएम मशीन ही फुलप्रूफ आहेत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. अन्यथा हा या टप्प्यावरती निर्माण व्हायचं कारण नाही. एका अर्थाने हा प्रश्न निवडणूक आयोगाने. मुकुंदजी मी तुम्हाला एवढ्या करता थांबवलं की निलेशजी तुम्ही सुद्धा मुकुंदजींच्या म्हणण्याशी सहमत असाल. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आप आणि याच्यासह डावे पक्ष आणि सगळ्यांनाच म्हणजे 10-15 पेक्षा जास्त पक्षांना जर का याच्याबद्दल एवढा मोठा संशय असेल मग एकीकडे निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचं, दुसरीकडे त्या सहभागी झालेल्या निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित करायचंय, कोर्टात तर काही जायचं नाही, असं सगळं कसं याच्यातलं एक काहीतरी ठरवायला लागेल ना तुम्हाला. हे पहा, ही लोकशाही प्रणाली लोकशाही प्रणालीमध्ये जनतेचा आवाज राजकीय पक्षांनी स्वतःच्या प्रतिनिधीमार्फत तिकडे उचलायचा असतो. आमच्या प्रतिनिधींनी आज किंवा आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि याच्यावरती शंका उपस्थित केली. ही काही शंका पहिल्यांदा केली आहे का? सातत्यपूर्ण अनेक वर्षांपासून होते. यांच्या पक्षाचे नेते, भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामीजी, ऐका ना, सुब्रमण्यम स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली ही एक खूप मोठी बैठक झाली होती, एक प्रेस कॉन्फरन्स अरेंज करण्यात आली होती आणि नंतर त्यांनीच एक PIL फाईल केली होती. त्याच्यावरती निर्णय 2013 मध्ये झाला की VVPAT सारख्या काही मशिनरीजला आपण प्रमोट केलं पाहिजे. निवडणूक आयोगाने आणली का? अजिबात नाही. निवडणूक आयोगाने नंतरच्या काळामध्ये याला आणखी ट्रान्सपरंट करायला किंवा आणखी पारदर्शक करायला म्हणजे एक पाऊल सकारात्मक उचललं ना. VVPAT हे एक सकारात्मक पाऊल आहे का नाहीये तुम्हाला? निश्चित आहे ना, पण तरी देखील त्याचे जर तांत्रिक दृष्ट्या त्याला जर हॅकच करणार असेल कोणतरी तर त्याच्यावरती आम्ही शंका घेणारच ना. पण मला महत्वाच्या मुद्द्याकडे काय यायचंय की ज्यावेळेस आम्ही शंका एखादी उपस्थित करतो त्यावेळेस त्याला उत्तर देणं किंवा आमच्या मनातली शंकेचं निष्कासन करणं हे कोणाची जबाबदारी होती? तर निवडणूक आयोगाची जबाबदारी होती. माननीय सुप्रीम कोर्टाला त्याच्या मध्यस्थी का करावं लागते? सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेतला की जर VVPAT वर तुम्हाला शंका असेल तर त्या शंकेचं तुम्ही 5 असेंब्लीमध्ये 5 बूथ वरती तुम्ही त्याची काउंटिंग करू शकता त्या स्लिपची. निवडणूक आयोगाने पुढे येऊन किंवा भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधारी पक्षाने पुढे येऊन का म्हटलं नाही निवडणूक आयोगाला की सर्वत्र आम्ही पूर्ण हे करू, मोजणी करू? तुमचाच मुद्दा पुढे घेऊन जाऊयात आपण, तुमचाच मुद्दा पुढे घेऊन जाऊयात. भारतीय जनता पार्टीचं इलेक्ट्रॉन रिफॉर्मच्या बाजूने आहे. बघा, एक मिनिट अतुलजी, मी येतो तुमच्याकडे. माइंडकर सर, मला विचारायचं आहे की यांनी आता विरोधकांनी अशी मागणी केली की 50% VVPAT आणि EVM मशीन याचं तुम्ही मॅचिंग करून बघा, ते जर का झालं तर ओके, मग त्यांचा काही आक्षेप नाही. तुम्हाला वाटतं अशा प्रकारचा एखादा धाडसी निर्णय निवडणूक आयोगानं घेतला पाहिजे? मला असं वाटतं ती काळाची गरज आहे. जसं 2013ला VVPAT आणणं हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि एक लक्षात घ्या, डेमोक्रेसीचा एक स्तंभ आहे ज्युडिशियरी. तुम्ही त्यांच्याकडे गेले पाहिजे. जर तुम्हाला ऑब्जेक्शन आहे, आता जे ऑब्जेक्शन घेतलं गेलं की पॉलिटिकल पार्टीजनी आत्ताच का उठवला, तर डेमोक्रेसीमध्ये कोणता मुद्दा कोणी केव्हा उचलावा याच्यावर कोणाचंही सरकारचं सुद्धा बंधन नसतं. त्यांना आता वाटलं त्यांनी तो उचलला, त्याच्यानंतर त्यांनी कोर्टात जावं. तर असे अनेक विषय आहेत की जे भारतीय जनता पार्टी किंवा सरकारद्वारे सुद्धा बाहेर उचलले जातात, ज्याविषयी ते स्वतः निर्णय घेत नाही किंवा स्वतः कोर्टात जात नाही. असे अनेक विषय असतात. ठीक आहे अनयजी, तुमच्याकडे आता वेळ थोडासा आहे. या सगळ्यांनी असं वारंवार म्हटलेलं आहे की
किती तुम्ही म्हणा 50% मॅच करा तर आम्ही थोडा बहुत विश्वास ठेवू, अन्यथा आमचा काही याच्यावर विश्वास नाही. काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं आहे की जो झोपलेला असतो त्याला उठवता येतं, ज्याला झोपेचं सोंग घेतलंय त्याला उठवता येत नाही. व्हीव्हीपॅटचा अर्थ काय आहे? वोटर व्हेरिफायबल पेपर ट्रेल. जेव्हा कोणताही चार्टर्ड अकाउंटंट ऑडिट करतो तेव्हा तो किती टक्के एंट्री तपासतो? 1% तपासतो. तुम्ही न्यूज चॅनल जेव्हा सर्व्हे करता तेव्हा किती लोकांची बोलता? 1% बोलता. कुठली गृहिणी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती नुसती चमचाभर टेस्ट करते. या व्हीव्हीपॅटचा उद्देश काय आहे की मतदारांना कळावं, प्रत्येक मतदाराला कळावं की आपण जे बटन दाबलंय त्याच्यात नावाची चिठ्ठी निघते ना. आणि दुसरी गोष्ट, एकूण सगळं मतदान झाल्यावर ज्या चिठ्ठ्या आहेत त्यांची इलेक्ट्रॉनिक मशीनची मॅचिंग होत आहे ना. ते मॅचिंग होण्यासाठी जर 50% मतदानाचं हे करावं लागलं तर मग 100% का नाही? आणि जर 50% करायचं झालं तर या छोट्या छोट्या चिठ्ठ्या मोजत बसण्यात किती हे होऊ शकतो. त्याच्याऐवजी मतपत्रिकांवर मतदान घेणं चांगलं. पण जेव्हा मतपत्रिकांवर मतदान घ्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला तेव्हा मग यांनी आता व्हीव्हीपॅट 50% मोजा, आणि 50% जरी मोजले तरी म्हणतील आता उरलेले 50% राहिले, त्याच्यात काहीतरी गडबड होऊ शकते. त्यामुळे या अशा ज्या शंका आहेत तुम्हाला असं वाटतं की तंत्रज्ञानावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे? तंत्रज्ञानावर प्रश्न नाहीये, कारण जेव्हा तुम्ही बटन दाबता तेव्हा तुम्ही जे बटन दाबताय त्या पक्षाला ती स्लिप बाहेर निघते का नाही हे बघायला तुम्हाला 5 ते 7 सेकंदाचा वेळ असतो. त्याच्यात तुम्ही बघू शकता. त्याच्यात जर तुम्ही जे बटन दाबताय त्याच्यावरची दुसरं हे बाहेर येत असेल तर तुम्ही कंप्लेंट करू शकता. ठीक आहे, तरी सुद्धा नवीन फीचर्स आहेत ते सगळ्या पक्षांना दाखवण्यात आले आहेत. तरी सुद्धा आज महाराष्ट्रात सुद्धा मागच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यांचा असा दावा होता, अर्थात हे याच्याबद्दल अधिकृत औपचारिक तक्रार अजून कोणी निवडणूक आयोगाकडे केलेली नाही की या विशिष्ट मशीनमध्ये आम्ही त्यांनी केलं होतं पण जिल्हाधिकाऱ्यांनी ते खोडून काढले. कारण त्याची अधिकृत तक्रार कागदोपत्री कुठल्याही राजकीय पक्षाने अजून दाखल केली नाही. निलेशजी, आपला वेळ संपत आला, तुमच्याकरता फक्त 30 सेकंद. पहा, एकतर मी आयटीचा तज्ज्ञ नाही म्हणून अमयजी जे बोलतात त्याच्यावरती मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही. परंतु आम्ही लोक एक डेमोक्रेसिक फॉर्म मध्ये ज्यावेळेस चालतो किंवा ज्यावेळेस आम्ही लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये काम करतो त्यावेळेस आम्हाला काही गोष्टी समजतात. एकतर आम्ही दिलेलं मतदान हे कोणाला गेले हे फक्त आम्हाला दिसत असेल आणि त्याचं ऑडिट फक्त होत असेल, परंतु त्याची जर खातरजमा आम्हाला करता येत नसेल तर होय आम्ही शंका करणार. तुम्ही म्हणतायत की काही ऑडिट करत असताना एखाद्या गृहिणीला जर विचारलं की गॅसचा भाव कमी झालाय का आणि ती बाई जर म्हटली नाही आम्हाला गॅस स्वस्त मिळतो आणि तीच जर एखाद्या बिझनेसमॅनची वाईफ असेल तर मग गोरगरिबांचे आवाज कोण उचलणार? आम्ही हा दाबलेल्या वर्गाचा आवाज उचलण्याचा. निलेशजी, हे उदाहरण काही इथे मॅच होत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही, तुमच्या भावना लक्षात आल्या, तुम्हाला संशय आहे त्याच्यातलं हे आहे. अतुलजी, तुमच्याकरता 30 सेकंद. मुकुंदजी, मी येतो तुमच्याकडे. अतुलजी, 30 सेकंद बोला. की सगळ्या फुल प्रूफला स्कोप असतं, पण आता करणं हे टायमिंग मी परत सांगितलं हे पॉलिटिकल बहाना करायचा यांना. बरं अतुलजी, दिसतंय की ते अतुलजी तुमचा असा दावा आहे की विरोधकांना हरण्याची भीती वाटते, भाजप जिंकण्याची शक्यता वाटते म्हणून असं होतंय? लोकतंत्राचं खूप मोठं नुकसान करताय तुम्ही. हे जे आजचं जे विषय काढून बाकी ओपन आहेत ना, कोर्ट आहे, कोर्टाने व्हीव्हीपॅटचा ती डायरेक्शन दिली, या सगळ्या गोष्टी असतात. आम्ही पण मागे ऑब्जेक्शन घेतलं होतं, पण वेन इम्प्रुव्हाइज झालेलं आहे लोक तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. आणि मी आत्ताच मला एक SMS आला, काँग्रेसचे लोक ज्या जिथे इन्स्पेक्शनला ईव्हीएम मशीन ठेवले होते तिथे पोचले पण नाहीये. इलेक्शन कमिशन जे सांगतं रिटर्निंग ऑफिसर कुठे ती कॅडर नाही, कुठे काय नाही, फक्त अंधारात तीर मारायचे. ठीक आहे, ओके. मुकुंदजी, जर का रुलिंग पार्टीला बदनाम करायचं. मुकुंदजी, माझा आवाज अतुल शहांपर्यंत पोहोचत नाही, पण तुमच्याबद्दल एक आक्षेप असा घेतला जातोय की विरोधकांना कदाचित हरण्याची भीती वाटतेय आणि म्हणून तुम्ही भाजपच्या समोर प्रश्नचिन्ह उपस्थित करून या निवडणूक प्रक्रियेबद्दल, व्हीव्हीपॅट बद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित करताय जाणीवपूर्वक मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर. 30 सेकंद तुमच्याकरता. हो, मला सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये वाटतं की याच्यामध्ये लोकशाहीला विश्वासार्हता ही सर्वात महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट पारदर्शकता. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपला हितपणा बाजूला ठेवून जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं ही जबाबदारी कुठल्याही राजकीय पक्षाची आहे. त्यामुळे इथल्या निवडणूक आयोगाची आणि राजकीय पक्षाची ही गरज आहे. त्यामुळे आज भाजपने खरं तर हा आपला हिकटपणा सोडून या पारदर्शकतेला सामोरं जायला पाहिजे. आणि एक मला एक तांत्रिक मुद्दा राहिलेला मी सांगतो, एखाद्या दुधाच्या डेअरी मधलं जेव्हा खवा खराब झाला तर तो मागे आलेलं दूध कुठून आलं याची एक प्रोसेस रेकॉर्डिंग सिस्टीम असते. त्या पद्धतीने या व्हीव्हीपीएटी मध्ये
तो जो पेपर आहे तो कुणी टाकला, कधी टाकला, या पद्धतीने रेकॉर्डिंग होणं किंवा ते चेक करता येण्याची पॉसिबिलिटी, शक्यता ओपन ठेवायला ठीक आहे. ती मुकुंदजी, विश्वासार्हता वाढवण्यासाठी. मुकुंदजी, इथेही तुमचं उदाहरण, जसं निलेशजींचं उदाहरण फार काही पटण्यासारखं नव्हतं, तसं तुमचं उदाहरण फार पटण्यासारखं नाही. काहींची मोजणी होणे गरजेची. पण तुम्ही मुद्दा मांडलात हा 100% योग्य आहे की याच्यातली पारदर्शकता ही अधिक आली पाहिजे. या तुमच्या मुद्द्यात काहीच प्रश्न नाही, आक्षेप असायचं काही कारण नाही. जयंत सर, फक्त 30 सेकंद तुमच्याकरता. अगदी बरोबर. आणि मी पहिल्यांदा बोलताना जो मुद्दा मांडला तोच आता मुकुंदजींनी घेतला. त्याच्यामध्ये मी गुप्तता आणि पारदर्शकता, गुप्ततेबद्दल मी पहिल्यांदा बोललो, त्यामुळे आता पारदर्शकता ही अतिशय महत्वाची आहे. आणि जर कुठेही हे चोर पोलीस, हे जे मी लहान मुलांच्या पासून चालत असलेल्या खेळाचं उदाहरण दिलंय की नेहमी जे एक प्रकारचं डॅमेज करणं, हॅकर्स ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचे लोक नेहमी अथॉरिटीजच्या जर का पुढे असतात, ही वस्तुस्थिती जर आपण मान्य केली, ती वस्तुस्थिती आहे, तर प्रत्येक वेळेला अथॉरिटीजनी अजून एक पाऊल पुढे जाऊन सर्व प्रकारचे लिकेजेस थांबवण्याचा प्रयत्न करणं, यात काहीही गैर नाही. याच्यामध्ये कोणावरही ऑब्जेक्शन नाही. जास्तीत जास्त फुलप्रूफ आपण करावं एवढीच देशाची अपेक्षा. निश्चितपणे या सगळ्या पारदर्शकता ही असली पाहिजे आणि त्यात पारदर्शकता असताना मी काय केलंय ते दुसऱ्याला कळताही कामा नये. या दोन्हीतला जो समन्वय साधून पुढे जाणं आहे हे निवडणूक आयोगाला करायला लागेल. निवडणूक आयोगाची यात कसोटी आहे. पण त्यात दुसराही एक भाग आहे. काही बाबतीत 100% समाधान कधीच कोणाचं करता येत नाही. हा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण लोकशाही आहे. आज एकाचं समाधान झालं, त्यावेळेला दुसरा असमाधानी आहे, उद्याला दुसऱ्याचं समाधान होईल, तेव्हा पहिलं असमाधानी असेल. असो, पण कितीही प्रश्न उपस्थित झाले तरी प्रेक्षक हो, मतदान करण्यापासून काही लांब जाऊ नका. मतदान हा तुमचा हक्कच नाही, तर तुमचं कर्तव्य सुद्धा आहे. या सर्व मान्यवरांनी वेळ दिला, या सगळ्यांचे मनापासून आभार. आज बेधडकमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.